माझ्यावर विश्वास ठेवू नका। माझ्या बाबतीत देखील अनेक अफवा पसरायचं काम ही मंडळी सातत्याने या ठिकाणी करतात। असं होणार आहे, उद्या असा निर्णय होणार आहे, परवा असा निर्णय होणार आहे। मी या पक्षामध्ये आहे, आयुष्यभर काँग्रेस म्हणून मी काम करणार आहे, हे मला मुद्दामून आपल्याला या ठिकाणी सांगायचं। आणि म्हणून हे सगळ्या गोष्टी आता बाजूला ठेवूया। आता मिशन कोल्हापूर महापालिका, मिशन जनतेची महापालिका, मिशन कोल्हापूर महापालिकेमध्ये काँग्रेसचा महापौर बसवणं, हे एकच टार्गेट उद्याच्या 5 महिन्यामध्ये आपलं असणार आहे। कार्यकर्त्यांना विनंती आहे की पुढच्या 5 महिन्यामध्ये घर टू घर जावा। महाराज, आम्ही मागच्या वेळी एक जनतेचा जाहीरनामा करायची भूमिका घेतली होती, आता सुद्धा आमचा प्रयत्न असणार। हा ऑगस्ट महिना कदाचित पहिला जिल्हा परिषदच्या निवडणुका या ठिकाणी लागतील, मग महापालिकेच्या निवडणुका लागतील, परंतु जनतेचा जाहीरनामा आपण करणार आहोत। म्हणून माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे की ऑगस्ट आणि सप्टेंबर हे 2 महिने लोकांचे प्रश्न घ्या, लोकांना विचारा की तुमच्या वार्डामध्ये महापालिकेची सत्ता आल्यावर काय केलं पाहिजे, तुमच्यासाठी काँग्रेस पक्षानं काय केलं पाहिजे। दररोज 5 घरांमध्ये जावा, लोकांना काँग्रेसचा विचार पटवून देण्याचं काम त्या ठिकाणी करा, लोकांच्या पर्यंत जाण्याचं काम करा। आणि ऑगस्ट आणि सप्टेंबर या 2 महिन्यामध्ये आपल्याकडे या कोल्हापूर शहरातल्या 81 वार्डातली माहिती आली पाहिजे की प्रत्येक वार्डामध्ये अडचणी काय आहेत। उद्या काँग्रेस पक्ष म्हणून ज्यावेळी निवडणूक आम्ही लढवू, त्यावेळी कोल्हापूर शहराचा जाहीरनामा महाराज आपण करूच, परंतु वार्डाचा देखील जाहीरनामा आम्ही करणार आहोत, हे मला मुद्दामून आपल्याला सांगायचं। त्या वार्डामध्ये आम्ही काय करणार आहोत, त्या वार्डातल्या बगीचा असेल, कचऱ्याचा विषय असेल, पाणी पुरवठा व्यवस्थित करण्याचा या ठिकाणी विषय असेल, रस्ते कामाचा विषय असेल, गटर्स असतील किंवा तेथील एकूण स्वच्छता असेल, हा त्या वार्डाचा जाहीरनामा करण्याची भूमिका आमची प्रामुख्याने त्या ठिकाणी असणार। आणि म्हणून वार्ड जाहीरनामा ही एक संकल्पना काँग्रेस म्हणून उद्याच्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आणण्याचं काम आपण करणार आहोत। आणि म्हणून माझी कार्यकर्त्याला विनंती आहे, आता पायाला भिंगरी लावा, कामं घेऊन येतायच, तुमची कामं मी करतच असतोय, परंतु ज्याचं काम करतोय त्याला मतदानाला आणायचं काम पण तुम्ही केलं पाहिजे। आपण अनेक लोकांची कामं करतो, जाता उठता बसता आपण सह्या करतो, अनेकांची लाखो रुपयाची कामं करतो। आपल्याला अपेक्षा काय असती, आपल्याला अपेक्षा असती त्यांना मतदानाच्या वेळी काँग्रेस पक्षाबरोबर राहावं, एवढीच अपेक्षा साधारणपणे त्या ठिकाणी असते। आणि म्हणून माझी कार्यकर्त्याला विनंती आहे की आजपासून आपण डोक्याला बाशिंग बांधल्यासारखं या ठिकाणी कामाला लागा। 5 महिने आता, कधी निवडणुका लागतील, दिवाळी नंतर लागतील, गणपती नंतर लागतील माहित नाही। या गणेश उत्सवामध्ये प्रत्येक गणेश उत्सव मंडळाला भेट द्या, लोकांच्या पर्यंत पोहोचण्याचं काम आपण या ठिकाणी करूया। सगळे सण आम्ही सुद्धा साजरे करतो, रामनवमी तर मी 35 वर्ष या ठिकाणी करतो, परंतु व्हॉट्सअपवर टाकली नाही, कारण की राम आमच्या हृदयात होता, व्हॉट्सअपवर दाखवायचा नव्हता, आमच्या हृदयात होता। आम्ही सगळे सण केले, परंतु आता भाजपच्या माध्यमातून एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण केलं जातंय। म्हणून आपल्याला गरज आहे ते लोकांशी चर्चा करणं, लोकांशी संधान मानणं, लोकांच्या अडचणी समजून घेणं आणि ती सोडवण्याची जबाबदारी उद्याच्या भविष्यकाळात आपल्याला या ठिकाणी करावं लागेल। निधी किती येणार आहे, काय येणार आहे, त्याची काळजी वार्डामध्ये या ठिकाणी करू नका। आता राज्य शासनाची परिस्थिती अशी आहे की मागची 3 वर्षाची बिलं दिल्याशिवाय पुढची बिलं मागणार नाहीत। आणि म्हणून कॉन्ट्रॅक्टरना, पत्रकारांच्या माध्यमातून माझं आव्हान आहे, या राज्यामध्ये आता काम घेताना 2 वेळा विचार करा। मी कोल्हापूरचं म्हणत नाही, या राज्यामध्ये एखादा कॉन्ट्रॅक्ट कुठल्या कॉन्ट्रॅक्टरला घ्यायचं असेल तर 10 वेळा विचार करा, 3 वर्ष बिल मिळणार नाही। परिस्थिती एवढी वाईट आहे राज्याची की उद्या 2-3 वर्ष बिल सुद्धा मिळणार नाही, एवढी आर्थिक परिस्थिती या राज्याची बिघडलेली आहे। डीपीडीसीला पैसे नाहीत, शिष्यवृत्ती मिळत नाही। आज कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये जावा, तुम्ही सरकारी अधिकाऱ्यांना विचारा वास्तव काय आहे राज्याचं, तुम्हाला सरकारी अधिकारी सुद्धा सांगते। रेशन धान्य दुकानवाल्यांचं कमिशन दिलेलं नाही, 100-150 कोटी रुपये राज्याचं कमिशन रेशन धान्य दुकानांचं या ठिकाणी मिळालेलं नाही। महात्मा ज्योतिबा फुलेचे पैसे या ठिकाणी 50% मिळालेले नाही, हे वास्तव या राज्यातलं आहे। आणि म्हणून आता घोषणा होतील, आता निवडणुकीच्या तोंडावर कोल्हापूरला 1000 कोटी 1200 कोटीच्या घोषणा होतील, आपल्याला 0 फक्त मोजावे लागतील। हे मोजत असताना या महायुतीला मात्र
शून्याकडे घेऊन जायचा संकल्प आपल्याला उद्याच्या भविष्यकाळात त्या ठिकाणी करावा लागेल। आणि म्हणून येणाऱ्या या सगळ्या दिवसामध्ये ताकदीने आपण लढाई करूया, संघर्ष करूया। मी असेल, ऋतुराज पाटील असतील, मालोजी राजे असतील, आदरणीय शाहू महाराज असतील किंवा स्टेजवरची आम्ही सगळी मंडळी, सचिन असेल, राजू लाटकर असतील, आम्ही सगळेजण ताकदीने तुमच्या बरोबर या ठिकाणी। आता कुठलंही आंदोलन असलं तर आपण सगळ्यांनी त्या आंदोलनाला आलं पाहिजे। काँग्रेसची ताकद आपल्याला या ठिकाणी दाखवावी लागेल। लोकांचे प्रश्न मांडतो हे लोकांच्या पर्यंत आपल्याला घेऊन जायला पाहिजे। काँग्रेस पक्ष हा लोकांचा प्रश्न आहे हे दाखवून देण्याचं काम उद्याच्या 5 महिन्यात आपण सगळ्यांनी या ठिकाणी करूया एवढीच अपेक्षा व्यक्त करतो। आणि आपण या मेळाव्याला माझ्यानंतर आता शेवटचं भाषण आदरणीय महाराजांचा होऊन हा कार्यक्रम या ठिकाणी संपणार आहे। परंतु आपण ज्या ताकदीने आलात, ज्या संघर्षामध्ये ही ताकद दाखवण्याचं काम या ठिकाणी केलं, मी धन्य झालो। मी जे काय 20-25 वर्ष काम केलेलं आहे त्याचं आज मला फळ मिळालं असं म्हणायला हरकत नाही। आज मला फळ मिळालं कारण की बऱ्याचदा लोक सांगत असतात की असं झालं, तसं झालं, अमका गेला, तमका गेला, परंतु अमका गेला, तमका गेला, जनता गेली नाही हे इथल्या उपस्थितीवर या ठिकाणी सुद्धा होत। आणि म्हणून जनतेची ताकद जोपर्यंत तुमची आमच्या पाठीमागे आहे तोपर्यंत आम्ही भीत नाही। आम्ही कुठल्याही संघर्षाला तुमच्या बरोबर आहोत, मग कसलाही संघर्ष असू दे। रात्री 12 वाजता आम्ही तुमच्या बरोबर या ठिकाणी असणार आहोत। उद्याच्या 4 महिन्यामध्ये अनेक चुकीच्या गोष्टी करण्याचा प्रयत्न या कोल्हापूर शहरामध्ये होईल। पोलिसांचा गैरवापर करण्याचा प्रयत्न केला जाईल। आपण पाहत आहात मावळा न्यूज 24, सर्वसामान्यांचा बुलंद आवाज।